इंटिग्रेटेड म्हणजे काय? इंटिग्रेटेड कॉलेज किंवा इंटिग्रेटेड क्लास कशासाठी, याची गरज काय? कारण हे आधी नव्हतं असं. आधी कसं होतं की वायसीला ऍडमिशन घ्यायचंय, म्हणजे पुण्यात सातारा सांगतोय मी, किंवा पुण्यामध्ये एफसीला ऍडमिशन घ्यायचंय, फर्ग्युसन कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय, मॉडर्नला ऍडमिशन घ्यायचंय, सातारमध्ये यशवंतराव चव्हाणला ऍडमिशन घ्यायचंय, वायसीला घ्यायचंय, सयाजीला घ्यायचंय, आणि त्यानंतर मला 11वी-12वी करायची सायन्सची. सो अशा पद्धतीचं वातावरण होतं. आता हे इंटिग्रेटेडचं नवीन जे आलेलं आहे, कशामुळे आलंय सगळं निघाला की 12वी नंतरची सगळ्यात महत्वाची परीक्षा जर कुठली असेल तर ती सीईटी आहे, महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजसाठी. नेशन वाईज जायचं असेल तुम्हाला तर ती जेई आहे. परंतु 11वी-12वी मध्ये कॉलेजेसमध्ये वायसी असेल, एफसी असेल, अजून कुठलंही कॉलेज असेल, त्याच्यामध्ये त्या पद्धतीचं टीचिंग अजूनही तेवढं होत नाही इफेक्टिव्हली, किंवा या स्पर्धा परीक्षांसाठी त्यांना तयार केलं जात नाही. म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सना ज्यावेळेला पुढे मुलांना तोंड द्यायचं त्यावेळेला त्यांना 12वी बोर्डवर मार्कांवर काही फरक पडत नाही. 12वी बोर्डचे मार्क्स पण त्यांना पास व्हायचे, 75% आणायचे, ते तर मुलं असे आणतात. तर त्यांचं मेन टार्गेट काय असतं की हे एमसीक्यूच्या परीक्षेने जा. तर दोन्हीचा पॅटर्न पूर्णपणे वेगळा आहे. एकीकडे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह द्यायचे, एकीकडे तुम्हाला एमसीक्यूला तोंड द्यायचं, सामोरं जायचं. मग हे करत असताना तुम्हाला त्या परीक्षेच्या पॅटर्नसाठी तयारी केली पाहिजे. ती तयारी कुठल्याही कॉलेजमध्ये होत नाही. मग काय होतं, मग कॉलेज थोडंसं त्यांना दुय्यम भूमिका घेण्यात, आणि त्यामुळे मग इंटिग्रेटेडचा उदय झाला की इंटिग्रेटेड बॅचेस. मग त्यासाठी काय करायला लागली, सगळे जे आहे ते अकॅडमीनं घ्यायचं, सगळं करिक्युलम रन जे आहे ते अकॅडमीनं करायचं, आणि रिझल्ट ज्या म्हणजे रिझल्ट जे आहेत सीईटीचे आणि जेईचे ते फोकस्ड ट्रेनिंग त्यांना द्यायचं. मग म्हणून इंटिग्रेटेड बॅचेसचा उदय झाला.